नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे माती परीक्षण. आणि माती परीक्षण म्हणजेच तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या जमिनीचा जो pH असेल, EC असेल, CEC असेल, इवन कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असेल, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण असेल, सोडियम क्लोराईड आणि बायकार्बोनेट्स असे क्षारांचं प्रमाण असेल, त्याचप्रमाणे तुमचे केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो आपण त्याला, तर NPK असेल, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल किंवा मायक्रोन्यूट्रियंट असेल, या सर्व गोष्टींची आपल्याला इत्थंभूत माहिती ही आपल्याला आपल्या सॉईल रिपोर्टमधून मिळते. आणि मेन म्हणजे आज जर आपण बघितलं, आज आपण लाखो रुपये खर्च करून पिकं तयार करतो, उत्पादन काढतो, परंतु ते उत्पादन काढताना एवढा खर्च होतो, तर त्या खर्चावर आपल्याला ताळेबंद करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या खर्चाला जर आपल्याला लिमिटेशन आणायचे असतील तर निश्चितच आपण माती परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पण कळलं आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, की चुनखडी किती आहे, की NPKचं प्रमाण किती आहे, इवन इतर जे न्यूट्रिएंट प्रायमरी सेकंडरी आणि मायक्रो यांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि आजची जी परिस्थिती आहे, आज आपल्याला बघितलं तर आज आपला एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिना ते मे महिना, त्यानंतर आपला खरीप हंगाम सुरू होणार असतो. आणि एप्रिल एंडपर्यंत आपलं बहुतेक सर्व फळबागांच्या हार्वेस्टिंग, म्हणजे द्राक्ष असेल तर त्यांची हार्वेस्टिंग संपलेली असते, कांद्याची काढणी झालेली असते, इवन इतर जे काही क्रॉप असतील हे सर्व या ठिकाणी रेस्ट पिरियड तुमच्या सॉईलला मिळत असतो, तो साधारणतः 35 ते 40 दिवसादरम्यान. आणि सूर्यप्रकाशही खूप चांगला असतो. आणि या दरम्यान जर आपण आपल्या सॉईलची टेस्टिंग केली तर निश्चितच खूप चांगली गोष्ट राहील, की जेणेकरून आपल्याला त्या सॉईलचे तुमचे जे पॅरामीटर्स आहे ते एकदम ॲक्युरेट मिळतील. तर आज एप्रिलपासून तर तुमचा मेचे शेवटचे आठवड्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी सॉईल टेस्टिंग करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानुसारच आपण पुढचा जो आपण हंगाम घेणार आहोत, जसं तुम्ही मिरची, टोमॅटो, इतर वेलवर्गीय पिकं असतील किंवा एप्रिल छाटणी असेल, या सर्व गोष्टींमध्ये आपण या सॉईल टेस्टिंगच्या रिपोर्टप्रमाणे कामकाज करून निश्चितच खूप चांगला फायदा मिळू शकतो. तरी त्यासाठी माती परीक्षण करणं पहिली महत्त्वाची गोष्ट आपण केली पाहिजे. कारण आजही आपण भरपूर शेतकऱ्यांना एक प्रश्न विचारला ना साधा, तुमच्या सॉईलचा pH किती आहे, तुमच्या सॉईलचं ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, तुमच्या सॉईलमध्ये चुनखडी किती आहे, अजूनही 70 ते 80% शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत नाही. आणि जर एवढा खर्च करून आपण पीक घेत असेल तर, आणि एवढी आपली जमीन जर आपली सोन्यासारखी जमीन असेल, तर त्या ठिकाणी तुमच्या त्या मातीचा तुम्हाला पूर्णपणे पॅरामीटर्स माहिती पाहिजे, की जेणेकरून तुम्हालाच कळणार आहे की जर तुमचा सेंद्रिय कर्ब खूप चांगला असेल, 1.5% 2% आसपास असेल, तर तुम्हाला सेंद्रिय खत वापरायचे की नाही हा निर्णय तुम्हाला घेता येतो. त्याचप्रमाणे तुमच्या जमिनीतले जे काही केमिकल प्रॉपर्टीज जसं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असेल, याचे प्रमाण तुम्हाला क्लिअरली कळते आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे बेसल डोस तुम्ही देऊ शकता. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, आता आपल्या नवीन हंगामाची सुरुवात आपण निश्चितच माती परीक्षणाने केली पाहिजे. तरी आपण या ठिकाणी आता या एप्रिल ते मे या 2 महिन्यादरम्यान माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही ते केलंच पाहिजे. तर मग आता आपण आपल्या मातीचे जे परीक्षण आहे हे कोणत्या लॅबमध्ये करावे हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातील आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर NABL ॲक्रेडिटेशन असलेली ही लॅब, जी महाराष्ट्रात काय देशातसुद्धा आता चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झाली आहे. त्या ठिकाणी असलेले स्टाफ अनुभवी असे तज्ज्ञ स्टाफ आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला आधुनिक मशिनरीज आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमचा रिपोर्ट एकदम ॲक्युरेसीमध्ये मिळतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जो रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी ती लॅब देते त्याच्यामध्ये ते तुम्हाला तुमच्या पिकानुसार, त्या अवस्थेनुसार पूर्णपणे गाईडलाईनसुद्धा त्या रिपोर्टसोबत त्या ठिकाणी दिली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही बी त्या ठिकाणी तुमच्या मातीचे परीक्षण स्वतः पाठवू शकता, अथवा आमची एक टीम पण आहे खाली त्या ठिकाणी, त्या लॅबची पूर्ण टीम त्या ठिकाणी शेतावर फील्डवर काम करते, की जी तुमच्या फील्डमध्ये येऊन स्वतः ते नमुने ॲक्युरेसीमध्ये गोळा करते आणि तो नमुना त्या ठिकाणी त्या लॅबला पाठवते. तर त्या टीमचा बी तुम्ही त्या टीमच्या सरांचा बी तुम्हाला मी नंबर सांगतो, तर तो नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता. त्या ठिकाणी त्याचा नंबर आहे 8799983628. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 8799983628. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमचं माती परीक्षण करण्यासाठी नाव नोंदवून त्या ठिकाणी माती परीक्षण करून घ्या आणि आपल्या या पिकांमध्ये उत्पादन काढताना नवीन हंगामामध्ये त्या रिपोर्टचा अचूकपणे वापर करून निश्चितच खर्च कमी करून चांगले उत्पादन तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद.